3साठी बक्षीसपात्र फेरीसाठी क्वालिफाय होणारा हा तिसरा संघ असेल. ओम साई बँड्रा विरुद्ध वेदांत 11 ह्या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळेल. आपल्याला 5 षटकांचा सामना पाहायला मिळेल. आज पावसाने आपला भरपूर वेळ खाल्ला होता, पण तरी पण आपण कव्हर करून पूर्ण 10 मॅच आपण आज करत आहोत. सुपर 6चा तिसरा सामना ओमसाई बांद्रा विरुद्ध वेदांत 11. हाँ बोलो. आगे अंपायर आ गया सर. अरे बॉल. वेदांत 11 याचे कर्णधार अक्षय ससाने विरुद्ध ओमसाई बँड्रा याचे कर्णधार राहुल गायकवाड. अटीतटीचा सामना. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट जाऊन पोहोचेल सुपर 3 मध्ये. चला मॅचला सुरुवात होते. आपल्याला ग्राउंड क्लिअर करायचं आहे. विकेट नंबर 1 लेग साईडला हेमंत सोनावणे मध्यभागी उभे आहेत, एकदम अगदी नजारा घेत आहेत मैदानाचा. चला लेग साईडला जी रोप आहे ना ती बाउंड्री आहे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो पांढरा तुम्ही जरा रोपच्या आतमध्ये राहायचंय. आता इथे कोणताही अडथळा नको आहे आपल्याला. आपले व्हॉलेंटियरने आपल्या जागा घ्यायच्या आहेत मैदानामध्ये. आणि सलामीची जोडी आता मात्र मैदानामध्ये येते ती म्हणजे सोम टवळे आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय ते म्हणजे प्रितेश हनवाते उर्फ भोप्या. त्यांचा संघ त्यांच्या मालकीचा हा संघ वेदांत 11 आपल्याला या नॉकआउट स्पर्धेमध्ये. त्यांना सांगा अंकलला बोला, त्यांच्याशी बोला. चला मॅचला होते सुरुवात. 5 षटकांचा सामना, 20 मिनिटाचा कालावधी आहे. सुपर 6 मधली ही शेवटची लढत आहे. आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते ती. आणि ह्या सामन्यामधून जो विजेता संघ असेल तो बक्षीसपात्र फेरीमध्ये नक्कीच जाईल. तर आपण ही लढत पाहतोय. सुपर 6 मधला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. आणि बॉलिंगला आले आहेत हसन लल्ला नवजीवन एंडकडून. अंपायर्सने रेडीचा कॉल दिलेला आहे. अंपायर रेडी, स्कोरर रेडी. लेट्स प्ले. PPL 2026.
कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय सोम टवळे यांचा फेवरेट स्ट्रोक. बघूया किती धावा मिळतात. बाउंड्री, हा अंपायरचा निर्णय झाला. 4 धावा, चौकार, डीजे. डिक्लेअर आहे. लेग बाईजची धाव, डिक्लेअरची धाव, लेग बाईज. बॉल शोधायचे साई. हा, मला वाटतं पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर कॉन्फिडन्स काही हाय झाला होता सोम यांचा. तागडेच्या टीमचा होता ना. तागडेच्या टीमला ना 12 पॅकेट दिले. कोणाला? तागडेच्या टीमला. मग सांग ना त्याला, त्याच्या ओनरला सांग, कबीरला. हा, त्याला सांग. पुढील चेंडू सोम यांना. हसन लल्ला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय धन 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 करत बाउंड्रीच्या बाहेर. चौकार, डीजे. आके दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया, क्रिकेट से प्यार ना किया तो क्या किया. पुढील चेंडू लेग साईडच्या दिशेने साई, आणि यांनी बाहेर मारला. साई, सोमने बॉल बाहेर मारलाय. काय करायचंय? 1 रन. ओके. सोम यांची शैली आहे, प्रॅक्टिसमध्ये पण ते खूप सारे बॉल बाहेर मारतात. गांधीनगरच्या त्या ती बिल्डिंग नंबर किती आहे? 62. त्याच्या टेरेसवरती अर्धे डझनचे बॉल ते सोमनेच मारलेत त्या बिल्डिंगवर, आणि साईने त्यांना ते आणायला पण लावलेत. प्रत्येक बॉलचा हिसाब साईच्या बुकमध्ये लिहिलेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 10. बॉल दिला आहे ना, न्यू बॉल ना, न्यू बॉल. व्हॉलेंटियरने जरा बॉल बघायचा. नवीन बॉल बाहेर गेला आपला. व्हॉलेंटियर आमचे तुषार फर्नांडो. मॅच बॉल थांबा. येतोय बॉल येतोय. दुकानात ओला झालाय. चला घ्या नवीन बॉल. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली ती म्हणजे 10. आणि इथे बसू नका, इथे नका बसू प्लीज. थँक्यू. आमचे लाडके मित्र व्हाईट बॉल. थँक्यू अंपायर. व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये एक वाढताना. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 4. मी बोललो कशाला फोडला. दे मॅच बॉल, दे मॅच बॉल. आणि हा निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉल. डॉट बॉल आलेला आहे या षटकामधला. 5वा चेंडू डॉट बॉल आलेला आहे हसन यांच्या गोलंदाजीवरती. बघा शेवटचा चेंडू आहे. टायटॅनिकचे फरदीन काय करतायत आपल्याला बघायचं आहे. सोम टवळे यांच्या बॅटमधून 2 चौकार तर आपण पाहिले. बघूया षटकार येतो का. पुल
पूल आणि एक धाव काढण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे सोम यांना. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये आपण पाहिलं संत यांना फिल्डिंग करताना. षटक संपत्या मैदानामध्ये ते म्हणजे पहिलं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12, बिनबाद 12 धावा. आणि आता गोलंदाजी यासाठी आलेले आहेत ते म्हणजे जास्त डिस्कशन नको आहे. 20 मिनिटामध्ये सर आपल्या ओव्हर झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याला सेमीफायनल आणि फायनल साईराज खांडका यांच्याकडून प्राइज आलेला आहे सोम यांना प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. चला आता गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार आलेले आहेत राहुल गायकवाड. लेग स्पिनची त्यांची काही शैली आहे गोलंदाजीची. बघूया किती धावांमध्ये रोखतील ते सोम यांना. राहुल गायकवाड यांचा पहिला चेंडू सोम यांना टॉस केलेला आहे, टॅप केलेला आहे आणि कवचच्या दिशेने कौशिक साहनी यांच्या हातातून बॉल निसटला आणि 2 धावा मिळवण्यात यश मिळालेलं आहे सोम यांना. चला साई यांना आता काहीतरी धडे देताना राहुल यांना, कारण साई यांना पण स्वतः एक लेग स्पिनर आहेत. या प्रॅक्टिसच्या विकेटवरती त्यांचे 5,000 बळी त्यांनी काढलेले आहेत एवढ्या 17 वर्षामध्ये. आणि प्रत्येक PPL मध्ये त्यांचा 10-12 विकेट तर असतातच. हां आम्हाला असं आतून खबर आलेली आहे की तिसरी ओव्हर साई यांनाच टाकणार आहेत. बघूया काय घडतंय मैदानामध्ये, काय घडतंय काय बिघडतंय. टॉस केलेला आहे पुन्हा लेग साईडच्या दिशेने साई. एक धाव पळून काढलेली आहे. आता मात्र आपण स्ट्राईकवरती पाहतोय ते म्हणजे प्रितेश हनवते उर्फ भोप्या यांना. 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू राहुल यांचा भोप्या यांना. बघूया हा ट्रॅकर पुल केलाय, पुल आणि सौरव शेट्टी यांच्या हातात जाऊन बसलाय झेल. डीजे पंधरा चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 3. पुढील चेंडू राहुल यांचा चेतन यांच्यासाठी. चॅपल चला थोडीशी घाई करायची आहे. 3 चेंडू बाकी आहेत. साई हो व्हॉट अ फिल्डिंग, शार्प फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग फ्रॉम साईनाथ सुवर्णा. वा ही चपाई अजूनही 50व्या वर्षी मला वाटतं 50+52 झालेत वाटतं साई. काय चपाई होती बॉल पकडण्यामध्ये. फिल्डिंग चेंज केली आहे राहुल यांनी. कीपर मला वाटतं साईनाथ सुवर्णा. वा धोनी नंतर साईनाथ सुवर्णा. हो ड्राईव्ह केलाय कारंडे, यश कारंडे यांनी हा जो चेंडू पकडलेला आहे ना, व्हॉट अ स्टॉप.
काम याला हे करू दे, मग तूच बस. सेमी फायनल फायनल चेंडू झालेले ते म्हणजे 5, 4 5 झाले. 5 याच्या आधीचा एक सिंगल आणि हा एक, बरोबर 5 बॉल. आणि हा मिड स्वीप केलाय यश कारंडे. मी बोललेलो तुम्हाला, झेड गार्डन मधून पण जरी बघितलं तरी तुम्हाला यश कारंडे दिसतील. फिल्डिंग अशी त्यांची चपळाई आहे फिल्डिंग करण्यामध्ये. कोणत्याही टॉवरमध्ये उभं राहून तुम्ही बघू शकता, एवढे चपळ आहेत ते फिल्डिंगमध्ये. षटक समत्या मैदानामध्ये ते म्हणजे दुसरं धावसंख्या झालेले ते म्हणजे 18. 2 षटकांचा खेळ संपलाय, 18 धावा झालेल्या आहेत. मला वाटतं काय करतो ना. नंतर बनू मॅच बनू दे. मॅच तर बनवू दे, बोलतो ना. माझे पण आहे. विकेट किपिंगचे ग्लव्ज मला वाटतं साई कोण करणार आहे? राहुल किपिंग. ओके. स्कोर मला वाटतं बरोबर आहे. 2 ओव्हर नंतर 18 धावा. एखाद दुसरे षटकार चौकार आल्यानंतर मला वाटतं एक 50-55 एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फुल चेंडू संकेत यांच्यावरती टोलवलेला चेंडू. षटकार सोमटवळे फरदीन काझी. डीजे समाचार सोम यांनी संकेत यांचा. पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन, एकच धाव. वा, गुड फिल्डिंग. अगदी चपळ. बघितलं तुम्ही त्यांची चपळाई अगदी चपळ आहे. चित्त्यापेक्षा तेज असे आमचे सोम टवळे आहेत. चॅपल यांचा पॉईंटच्या दिशेने कापलेला चेंडू. मला वाटतं डिक्लेअर धाव मध्ये जाईल का चेंडू. अंपायरचा निर्णय डिक्लेअर 2 धाव. यस, थँक्यू अंपायर. गुड शॉट. चॅपलकडे ही कॅपॅसिटी आहे, ते कव्हर्सला पण चांगले कट करतात, ड्राईव्ह करतात. त्यांच्याकडे लेग साईडला पण चांगले एक ऑलराऊंडर बॅट्समन आहेत चॅपल. पण काहीसे आज त्यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही. बघूया या सामन्यामध्ये पाहायला मिळते का. समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या हातामध्ये गेलाय चेंडू. एक धाव करण्यात यश. आणि तुम्ही पाहिलं असेल चेतन पोचेपर्यंत सोहम टवळे अर्धा तिकडे जाऊन परत वापस आलेत. म्हणजे त्यांनी 3 एनर्जेलचे ड्रिंक पिलेत एका ह्याच्यामध्ये, बॉटलमध्ये 3 मिक्स करून. चपळाई. समोर 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 समोर. आणि थांबा व्हॉलेंटियर आहेत आमचे गौरव तिकडे. गौरव काय डिसिजन. ओके, त्यांचे दोन्ही हात वरती आहेत त्याच्यामुळे षटकार. डीजे क्या बात आहे. ओ, बोल झालेत वाटतं. बॅट फिरली मला वाटतं हातातून. स्टम्पिंग. ओके, स्टम्पिंग झालेले आहेत सोम टवळे. एक चांगली बॅटिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता
पण मी लाईव्ह मध्ये त्याची बॅटिंग बघत होतो. एक बॉल तर माझ्या फोनच्या बाहेर गेला, एवढा लांब मारला त्यांनी बॉलमध्ये बघता बघता. असे आमचे अक्षय ससाने उर्फ पोलाड षटकारांसाठी एकदम ते जाणले जातात या मैदानात. आणि सोम यांची चांगली खेळी, 12 चेंडूमध्ये 29 धावा केल्या. धावसंख्या झाली ती अंकल 34 3 षटकानंतर. हसन समोर, कॉटन बॉल आउट झालाय. फलंदाज तो म्हणजे चॅपल. थँक्यू. ते बक्षीस आहे. जर ओमसाई बँड्रा संघाने यश कारंडे यांना शेवटचं षटक दिलं हाताळायला तर आमचे बंड्या प्रथमेश मसूरकर यांच्याकडून 1000 रुपये देण्यात येतील. यश कारंडे यांना 1000 रुपये. पुढील फलंदाज साई किरण, षटकारांसाठी जाणला जातो हा देखील फलंदाज. पाहूया. हसन ओ लोअर फुल टॉस. जेव्हापासून तर या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळते प्रॅक्टिस प्रीमियर लीग पर्व 17व्या मध्ये माननीय श्री मुंबई उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष सन्माननीय अर्षदजी अमीर साहेब, करण शॉप तालुका अध्यक्ष विले पार्ले यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. सन्माननीय अर्षदजी अमीर साहेब, आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. कारण ही स्पर्धा जर पाहिलं तर पांढऱ्यातील खेळाडूंचा एक मोठा प्लॅटफॉर्म आणि या MIG क्रिकेट क्लब वरती ही स्पर्धा रंगतीये. महिला पदाधिकारी डॉक्टर मनीषा चौधरी मॅडम यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील मॅडम हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रॅक्टिस प्रीमियर लीग पर्व 17वं पाहतोय आणि 17 वर्ष ही स्पर्धा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रॅक्टिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून महाराज 11 आणि ऋषिता 11 यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. तसेच जर पाहिलं तर आपण ही स्पर्धा पाहतोय संतोष दादा धुळी फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी पाहायला मिळते. नक्कीच तसेच जर पाहिलं तर मुजीबुर रहमान सिद्दीकी साहेब, महासचिव उत्तर मध्य मुंबई जिल्हा यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील साहेब हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज जर पाहिलं तर अजितदादा आपल्यात नाहीये, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय. प्रॅक्टिस प्रीमियर लीग पर्व 17वं आणि त्याचं आयोजन आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आणि मॅचला आपण पुढे जाणार आहोत. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 5 झाले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 36. 5 चेंडू 36. शेवटचा चेंडू पोलाड यांना, लल्ला यांचा. हसन समोर समोर समोर. जेव्हापासून राहुल यांनी ग्लव्ज घातले त्यांनी एक पण बॉल पकडलेला नाहीये. आणि ग्लव्स जेव्हा घातले नव्हते त्यांनी सगळे बॉल पकडले होते राहुल यांनी. आता आपण वळतोय ते म्हणजे शेवटचं षटक येईल आणि धावसंख्या झालेली होती म्हणजे 36. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेले ते म्हणजे सौरव शेट्टी, एक तेज तर्रार गोलंदाज आपल्या या बांद्रा विभागामधील कोलगेट मैदानामधील. आणि
36 धावा. मला वाटतं हसन यांनी नो बॉल पण टाकला होता मगाशी, पण त्यांनी चांगला कमबॅक केलं आहे. मला वाटतं 2 धावा दिल्या आहेत त्यांनी त्या षटकामध्ये त्यांच्या. आणि डॉट चेंडू 3 डॉट चेंडू काढले. चला शेवटचं षटक मैदानामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. समोर टॉप एज लागलेला आहे आणि या डिक्लेअरमध्ये गेलेला आहे. बॉल मागे गेलेला आहे. बॉल आलाय. धाव संख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 37. एक चेंडू. मॅच बॉल आलाय. लेग साईडला फिरवलेला आहे. पाहूया. आणि हा जेलबाद साई किरण बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता हा जो खेळाडू बॅटिंगला येतोय त्याच्याबद्दल मी काय सांगू तुम्हाला. म्हणजे लांबवरचे षटकार 120 मीटर, 130 मीटर, 140 मीटर, म्हणजे त्याच्याकडे मीटरच नाही आहे. ते एवढा लांब सिक्स मारण्याची कॅपॅसिटी जो ठेवतो तो भूषण उपाध्याय बॅटिंगला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी नाही आहे. भूषण उपाध्याय पाहायला मिळतील. 2 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. लांब 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 मारण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. 1 धावावरती संतुष्ट राहतील. आणि आता स्ट्राईक आले ती म्हणजे पोलाड यांच्याकडे. अक्षय ससाने उर्फ पोलाड. आज त्यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालेत. पाहूया शेवटचे 3 चेंडू. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. यॉर्कर चेंडू. डॉट चेंडू आलेला आहे हा सौरव यांचा. प्रॉपर ब्लॉक होल मधला हा चेंडू होता. अनप्लेएबल बॉल होता. थांबून टाकलाय. मिडविकेटच्या दिशेने फिरवलाय. 1 धाव करण्यात यश. दुसऱ्या धावेसाठी जातील का अक्षय. अक्षय आलेले आहेत. आणि उपाध्याय रनआउट. रनआउट झालेले आहेत ते म्हणजे भूषण उपाध्याय. आणि आता तो आलाय 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 आणि पळत चाललाय मैदानामध्ये थेट. शेवटचा चेंडू. लांब लांब पाहायला मिळतोय का. आणि हा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपत्या मैदानामध्ये म्हणजे ते म्हणजे 5वं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 39 धावा झालेल्या आहेत. आणि 40 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते म्हणजे ओम साई बँड्रा या संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. ह्याच्यानंतर आपण अभिषेक बॉल आउट करणार आहोत. नाही चिट्टी. ओके. सुरेशभाई, सुरेश निकम जिथे कुठे असतील चिट्टी बनवून घ्यायच्या 3. चला नवीन बॉल द्यायचा आपण. विनय विनय आपण नवीन बॉल द्या. हाय बॉल नवीन. नवीन दे. हा तुमच्याकडेच ठेवा ना.
हे दोन्ही ठेवून द्या. चला डीजे थोडंसं म्युझिक होऊन जाऊ दे. दादा दुवाळी फाउंडेशन यांच्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत ही PPLची स्पर्धा आपण याच मैदानावरती गेली 17 पर्व आपण करतोय. हे 17वं पर्व आहे आपलं. आणि असेच आमचे दादा आमच्यासोबत असतात प्रत्येक टुर्नामेंटला. प्रत्येक दोन्ही दिवशी दादा स्वतः काळजी घेतात प्रत्येक प्लेयरची, संघांची, संघ मालकांची, खेळपट्टी कशी आहे, MIGची सगळ्या गोष्टींचा दादांकडे रिपोर्ट असतो. आणि थोड्याच वेळात आपले लाडक्या दादांचे इथे आगमन होणार आहे. तर चला करूया मॅचला सुरुवात. आपण धावसंख्या हवी आहे ती म्हणजे 40 धावांचं लक्ष ठेवलं आहे वेदांत 11 संघाने. आणि स्ट्राईकवरती आलेले ते म्हणजे राहुल गायकवाड आणि नॉन स्ट्राईकवरती सौरव चव्हाण सौरी. आणि आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील एक गांधीनगरमधील उत्कृष्ट गोलंदाज मनीष पवार उर्फ अजित मोहिते. सर ओके लेट्स प्ले. चला मॅचला सुरुवात करूया आपण. पहिलं षटक घेऊन मनीष पवार टू राहुल गायकवाड. फर्स्ट बॉल डू ऑर डाय. ड्राईव्ह केलाय ओव्हर द कव्हर्स. भोप्या तिकडे एक धाव करण्यात यश. दुसऱ्या धावेसाठी चांगला थ्रो, वॉड थ्रो, चांगला थ्रो केला होता भोप्यांनी. पण 2 धावा काढण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे राहुल गायकवाड यांना. मॅच चालू झालेली आहे. बाउंड्रीच्या बाहेर राहायचं सगळ्या प्लेयरने. बाउंड्रीच्या बाहेरून जे काही बोलायचंय काय करायचंय तुम्हाला त्या बाउंड्री रोपच्या बाहेरून. आणि 4:45 झालेली आहेत. ह्याच्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत आणि त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल या 2 मॅच पाहायला मिळतील. समोर डाऊन द ग्राउंड, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. खूप वेळा राहुल यांची शैली आहे डान्सिंग डाऊन द ग्राउंड येऊन फ्लिक करणं, ड्राईव्ह करणं, मोठा स्ट्रोक खेळणं त्यांची खासियत आहे. पुढील चेंडू मनीष यांचा सौरी यांना. समोर आणि हा पहिला धक्का गडीबात सौरी डीजे.
तर म्हणजे संकेत चव्हाण चांगले बॅट्समन आहेत. आणि चांगली गोलंदाजी मनीष यांच्याकडून. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 3. चौथा चेंडू घेऊन मनीष पवार. स्ट्राईकवर फलंदाज संकेत. बाउंड्री. चौकार आला मैदानामध्ये संकेत यांच्या बॅटमधून. कार्पेट स्ट्रोक बाउंड्री आणि धावफलक पुढे सरकताना 7 धावा. 4 चेंडू झालेत, 7 धावा. पुढील चेंडू मनीष पवार आणि हा आर्यन यांच्या हातातून सुटलेला झेल किती महाग पडेल आता हे आपल्याला नंतरच कळेल. हा, तिथे रशीवरती बसू नका. ओमसाई बँड्राचे प्लेयर ती रशी ती मागे घ्या. अभिषेक ते बघ ते रशी नाही रशीवर बसलेत. मनोज भाई हा ले लो. आतमध्ये बसू दे, भरपूर जागा आहे तिकडे मागे बसायला. हा झेल आपल्याला किती महाग पडेल आहे आता आपल्याला कळेलच पुढे. संजय मोरे यांची नजर काय त्याच्यावरून हटत नाहीये, हटली आता. चला, चेंडू झालेले ते म्हणजे 5 आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 8. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. डान्सिंग डाऊन द ग्राउंड मी मगाशीच म्हणालो होतो. आणि हा सगळ्यात सेफ शॉट बाउंड्री. डीजे या मैदानावरती आज आवाज कोणाचा असेल ते आपल्याला काही मॅचेस म्हणजे 2 मॅचेस नंतर कळणारच आहे. पुढील षटक घेऊन संजय मोरे उर्फ वेंग्या एक फिरकीपटू आपल्याला पाहायला मिळतील. सामना करतील संकेत. कट केला पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेतन चॅपल थ्रो आलाय आणि हा नॉट आउट. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलेलं आहे ते म्हणजे संकेत यांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते संकेत आणि राहुल यांच्या माध्यमातून. संकेत यांचा झेल सोडला होता तो म्हणजे आर्यन यांनी. पाहूया किती धावा करतील की डगआउटमध्ये जातील. अरे 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 चेक करायचे अंकलला काय
दुखापत नाही ना. अजून 3 सामने करायचे आहेत, 2 सामने. चला, डॉट चेंडू आलेला आहे संजय मोरे यांच्याकडून. पुढील चेंडू मिडल विकेटच्या दिशेने प्रितेश अनवते, बोप्या यांच्या हातातून हा सुटलेला दुसरा झेल. आणि तिकडून बालाजी उकांडे आता काही करू नाही शकत. सुटला तो सुटला, पुढच्या वर्षी आता पकडायला डायरेक्ट. मासा गळाला लागला होता पण काही भेटला नाही. चांगली गोलंदाजी संजय मोरे यांच्या मार्फत. धावसंख्या पुढे सरकताना 15. हा, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द एरिया सन्मान दिलाय. खूप वर्षांपासून राहुल आणि संजय मोरे एकत्र पण खेळलेत, त्यांच्या विरोधात पण खेळलेत. तर दोघांनाही माहिती आहे कोण काय करतं. राहुल काय बॅटिंग करतो, संजय मोरे काय बॉलिंग टाकतात. पुन्हा एकदा कापायचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने, कव्हर पॉईंटच्या दिशेने. पुन्हा एकदा चेतन, चांगला थ्रो पाहायला मिळतो. 1 धावा करण्यात यश. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू संजय मोरे उर्फ वेंगे यांचा. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने एका हाताने बॉल अडवलेला आहे. साई किरण यांनी थ्रो पण केलेला आहे चांगला. आणि ही मला वाटतं बाउंड्री सेव्ह केलेली आहे त्यांनी. 2 धावा काढण्यामध्ये यश मिळालं ते म्हणजे राहुल यांना. धावसंख्या पुढे सरकताना 19 षटक संपले मैदानामध्ये ते म्हणजे दुसरं. आता धावसंख्या पाहिजे ती म्हणजे 18 चेंडू आणि 21 धावा. आले तर मग आता काय संपली. त्यांचा 4चा टायमिंग होता. 18 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष ओम साई बँड्रा या संघासमोर आहे. आणि आता गोलंदाजीसाठी आलेले ते म्हणजे कर्णधार अक्षय ससाने. स्वतः गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईकवरती संकेत चव्हाण. कट केलाय पॉईंटच्या दिशेने. 1 धाव करण्यात यश. आणि हा काहीसा चांगला थ्रो नव्हता आर्यन यांचा. लागला समोर 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 आणि चौकार, बाउंड्री. डीजे व्यासपीठावरती आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत आहेत प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2026 पर्व 17व. आणि मुंबई उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष अर्षदजी अमीर साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समोर त्यांचा संपूर्ण पदाधिकारी सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच जर पाहिलं तर मुजब्बीर रहमान सिद्दीकी साहेब महासचिव उत्तर मध्य मुंबई जिल्हा हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तसेच आमच्या मॅडम देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे उघडे साहेब देखील कालपासून त्यांची उपस्थिती आहे आणि सर्व पदाधिकारी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांचं आगमन या ठिकाणी आपण पाहिलं आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. संतोष दादा दुवाळी फाउंडेशन यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू बाळा सर. तिसरा झेल सुटलेला आहे तो म्हणजे वेदांत 11 या संघाकडून. हे तिन्ही झेल महाग पडले त्यांना.
आता राहुल गायकवाड यांचा झेल सोम टवळे, खूप सारं ग्राउंड कव्हर केलेलं त्यांनी, पण झेल सुटलेला आहे. फिल्डिंगमध्ये थोडा फेरबदल. प्रितेश हनवते आले आहेत आता डीप स्क्वेअर लेगमध्ये, आणि डीप मिड विकेटमध्ये मला वाटतं सोम टवळे जातील. चला, मॅच रनिंग ठेवायची आहे आपल्याला. आता सेमीफायनल आणि फायनल ह्या 2 मॅचेस करायच्या आहेत. ह्याच्यानंतर ड्रॉ होईल सेमीफायनलचा. ही मॅच झाल्यावरती दोन्ही कॅप्टन अभिषेक आंगणे आणि सदाशिव शेट्टे यांनी स्टेज जवळ यायचं आहे. लॉफ्ट केलाय समोर, आणि गडी बाद होताना संकेत. गडी बाद होतोय मैदानामध्ये तो म्हणजे संकेत रनआउटच्या पद्धतीमध्ये. मॅच अजून पण ऑन आहे. बघा, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही घडू शकतं. फक्त उभे आहेत ते कपडे घालून. आणि हा पॉइंटच्या दिशेने कट केलाय. किती धावा भेटतील? 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळालेलं आहे, ते म्हणजे राहुल यांना. षटक संपतंय मैदानामध्ये, ते म्हणजे तिसरं. 12 चेंडू आणि 11 धावा सामना जिंकण्यासाठी ओमसाई बँड्रा या संघाला. 12 चेंडू 11 धावा. या मॅच नंतर आपल्याला ड्रॉ पाहायला मिळेल. बक्षीसपात्र फेरीमध्ये आलेले पहिला संघ म्हणजे सुरेश बिजूक करण फ्रेंड्स, दुसरा संघ चेतन फ्रेंड्स, आणि या सामन्यातील विजयी संघ असेल तो म्हणजे जाईल तो बक्षीसपात्र फेरीमध्ये. ड्रॉ होईल आणि त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुढील षटक घेऊन आलेले ते म्हणजे एक या मैदानाचे लेजंड खेळाडू संजय मोरे. 12 चेंडू 11 धावा. रितेश पांडे यांचं आगमन झालेलं आहे. वैष्णवी 11 संघाचे करता धरता. समोर समोर, आणि हा चेंडू फरार झालेला आहे. षटकार
6 धावा डीजे. षटकार आलेला आहे समोर. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा कापलेला आहे चेंडू पॉइंटच्या दिशेने. किती धावा मिळतील? शाबाद आहेत तिकडे. 2 धावा काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते म्हणजे सौरव शेट्टी यांना. सामना जिंकण्यासाठी आता मात्र 3 धावांची गरज आहे, ती म्हणजे ओमसाई बँड्रा या संघाला. पूल केलाय आणि हा डिक्लेअरमध्ये चेंडू 2 धावा. थँक्यू अंपायर. 1 धावाची गरज सामनाची. हाय बॉल आहे. 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच पाहायला मिळाली आपल्याला. आणि आता हो रितेश गुप्ता इन ॲक्शन. आपल्याला 2 दिवसा अरे रितेश गुप्ता हे 2 दिवसानंतर इन ॲक्शन पाहायला मिळालेत आपल्याला. व्हॉट अ फिल्डिंग. लेग साईडला पुन्हा एकदा डिक्लेअरमध्ये सामना जिंकण्यावाला हा आला आहे. डिक्लेअरचा फटका. विजय संघ ओमसाई बँड्रा. बक्षीस पात्र फेरीमध्ये आलेला 3रा संघ ओमसाई बँड्रा. कॅप्टन राहुल गायकवाड, अभिषेक आंगणे आणि सदाशिव शेट्टे यांनी स्टेजच्या समोर यायचंय. कमिटी मेंबर्स संजय